नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की कमिशनर साहेबांनी राघव आणि सिंधूचे खूप कौतुक करून जी कामगिरी बजावली त्या कामगिरीबद्दल त्यांनी एक निर्णय घेतलेला असतो आणि कमिशनर साहेब सिंधू आणि राघवला म्हणत असतात की आज तुमच्यामुळे हे किती जणांचे जीव वाचले आणि हे पोलीस ऑफिसर आज तुम्ही जर तेथे योग्य वेळेत गेले नसतात तर त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका होता। म्हणून त्या पोलीस ऑफिसरांच्या घरचे सर्व हे सिंधू आणि राघवचे कौतुक करत असतात आणि सिंधूचे ते डॉक्टरकीचे धाडस पाहून कमिशनर साहेब हे सिंधूचे आणखीनच कौतुक करतात आणि एक खूप मोठी ऑफर ते सिंधू आणि राघवला एकत्र काम करण्याची देतात। सर कमिशनर साहेब सिंधूला आणि राघवला म्हणत असतात की राघव, पोलीस ऑफिसरच्या या पोलीस स्टेशनमध्ये काही ह्या घाईच्या म्हणजे इमर्जन्सीमध्ये सिंधूची आपल्याला या टीममध्ये खूप गरज आहे आणि सिंधू तिचे धाडस बघून आपल्याला योग्य कामगिरी ती बजावेल असे वाटते। म्हणून राघव आणि सिंधू तुम्ही एकत्र ही टीम पार पाडावी असे मला वाटते। तर कमिशनर साहेब म्हणतात की हा निर्णय तुम्हाला दोघांना मिळून घ्यायचा आहे। तेव्हा मात्र मधून हे सर्व ऐकलेले असते। तर सिंधू बरोबर सुद्धा कमिशनरांचे बोलणे झालेले असते आणि राघव बरोबर सुद्धा। तेव्हा सिंधू ही आपल्या आप्पांची तिला आठवण होते आणि राघवला सुद्धा सिंधूच्या आप्पांची आठवण होत असते। तर सिंधूने आप्पांसाठी हा निर्णय घेतलेला असतो की मी या जॉबसाठी तयार आहे। म्हणून राघवला सुद्धा सिंधूचे कौतुक वाटते, कारण सावंत सरांसाठी सिंधूने खरंच आज आपल्या जगाचा विचार केला आणि आता असा कित्येक जणांना सिंधूची गरज आहे, कारण सिंधूची ही इमर्जन्सी डॉक्टरची सेवा असल्यामुळे सिंधू अनेक लोकांचे प्राणसुद्धा वाचू शकते। राघवला सुद्धा सिंधूचा अभिमान वाटत असतो, कारण सिंधूने राघवच्या ह्या शौर्याला साथ देऊन अनेकांचे जीव एका भयानक अवस्थेतून वाचवलेले असतात। त्यानंतर सिंधू आणि राघव आपला निर्णय देण्यासाठी कमिशनर साहेबांच्या पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि तेथे जे काही ॲक्सिडेंट झालेले हे हेड कॉन्स्टेबल लोकांचे तिने प्राण वाचवलेले असतात आणि राघव त्या सर्वांना भेटतो, सर्वांच्या तब्येतीची चौकशी करतो। तेव्हा ते सर्वजण राघवचे कौतुक करत असतात आणि आभारसुद्धा मानत असतात की राघव सर, तुमच्यामुळे आणि सिंधूमुळे आज आम्हाला नवीन जीवनाची सुरुवात मिळाली आणि तुमच्यामुळे आमचे आयुष्य खरंच आज नवीन पर्वाला सुरुवात झाली। तुम्ही जर तेथे योग्य वेळेत आला नसतात तर आज आमच्यावर काय परिस्थिती असते आणि आमच्या घरच्यांची काय हाल झाले असते। राघव आणि सिंधू म्हणतात की आम्ही फक्त आमचे कर्तव्य पार पाडले, बाकी काही केले नाही। तेव्हा तेथे जे हेड कॉन्स्टेबल यांची मुलगी असते रूपा, ती ही राघव आणि सिंधूचा सत्कार करण्यासाठी फुलांचा बुके घेऊन आलेली असते आणि ती सिंधू समोर येते आणि सिंधूचे पाय पडण्यासाठी लागते। तर सिंधू म्हणते की अहो, असे काय करता तुम्ही, मी काही माणूसच आहे आणि जे कर्तव्य मला करावे लागते तेच कर्तव्य मी पूर्ण केले, मी देव नाही, माझ्या प्लीज पाया पडू नका। तेव्हा ती मुलगी म्हणत असते की मला माझ्या आयुष्यात फक्त माझे बाबाच आहे, बाबा सोडून या आयुष्यात माझ्या कोणी नाही आणि आज मी जे काही डॉक्टरसाठी टॉप मिळवलं म्हणजे त्यामध्ये माझा 1 नंबर आला आणि मी ते रिझल्टसुद्धा आजच घेऊन आले। पण आज माझा रिझल्ट बघण्यासाठी माझे बाबा जर येथे नसते तर मला इतकी मोठं डॉक्टरसुद्धा होऊन त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण आज तुमच्यामुळे माझे बाबा येथे हे जीव वाचलेला आहे। त्यामुळे प्लीज मला तुमच्या पाया पडून द्या। तर सिंधू त्या मुलीला प्रेमाने मिठी मारते आणि त्या सिंधूच्या रूपात म्हणजे त्या मुलीच्या रूपात सिंधू स्वतःला बघते आणि तिला आपल्या आप्पांची आठवण होते, कारण सिंधूसुद्धा आप्पांना कायम म्हणायची की आप्पा, मी तुम्हाला एक खूप मोठी अशी डॉक्टर बनवून दाखवेल आणि त्या मुलीचे ते बोलणे ऐकून सिंधू ही जॉब करण्यासाठी तयार होते। तेव्हा सिंधू राघवला म्हणत असते की राघव सर, मी हा जॉब करण्यासाठी तयार आहे। त्यानंतर मधूने मात्र राघवला सिंधूबरोबर काम करण्यासाठी नकार दिलेला असतो। मधूला वाटत असते की राघव सिंधू आता एकत्र येतील आणि नक्की त्यांच्यामध्ये परत हे नवीन पर्व सुरू होईल। ऋतुजा म्हणत असते की अगं मधू, आता राघव सिंधू जर एकत्र आले तर तुमचा संसार नक्की तुटणार। पण ही राघव म्हणत असतो की नाही, पण राघवने मधूच्या नाकावर टिचून सिंधूबरोबर काम करण्याची कमिशनरांना निर्णय दिलेला असतो। तेव्हा मधू ही खूप भयंकर चिडलेली असते आणि मधू म्हणत असते की राघव, आत्तापर्यंत आपलं जे नातं होतं म्हणजे लहानपणी जे मुलं खेळतात ना गुड्डी बावल्यांचा खेळ आणि त्यांचे लग्न लावतात,
त्या नात्यापेक्षा सुद्धा आपलं कमजोर नातं आहे. या नात्यामध्ये मी कधीही तुमच्याकडून कोणती अपेक्षा केली नाही आणि कधी तुम्ही मला एक बायकोचा हक्क तर दिला नाही, पण एक असं प्रेमळ नातं आपल्यामध्ये कधीच नव्हते. त्यामुळे तुम्हाला माझ्या अपेक्षा काय कळणार? मी तुम्हाला कितीही हक्काने सांगितले तरी तुम्ही माझे थोडेच ऐकणार का? कारण तुम्ही मला तुमच्या आयुष्यामध्ये तो मान कधीच दिला नाही. आत्तापर्यंत मी फक्त माझे आयुष्य हे तुमच्यासाठी केले आणि तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मुलाची आई बनले, कारण मला या कुटुंबासाठी माझी गरज होती. नाहीतर मी माझे आयुष्य स्वतंत्रपणे जगूसुद्धा शकले होते, पण तुमच्यासाठी मी हे सर्व सहन केले. राघव म्हणतो की तू काय इतकं जळते आणि इतकं जळण्याचा तुला कोणताही अधिकार नाही, कायम तुझी जळाऊ वृत्तीच असते. मधू म्हणत असते की हो, आता इथून पुढे तुम्ही असेच बोलणार. तेव्हा ऋतुजा मात्र ही मधूला म्हणत असते की बघितलेस का, तू तर प्रॉमिस केले होते मला की राघव सिंधूबरोबर काम करणार नाही. मग आता काय झाले तुझ्या त्या प्रॉमिसचे? आणि आता एक दिवस असंच पहा तुझे हे नातेसुद्धा कसे संपुष्टात येते ते. त्यानंतर सावी आणि हे विनायक असतात, त्यांना राघव, सिंधू आणि मधू हे स्कूलमधून सुटल्यानंतर घरी घेऊन आलेले असतात. तर मधू ही राघवला म्हणत असते की माझी इच्छा नव्हती की सावीच्या स्कूलमध्ये विनायकचं ॲडमिशन घ्यायचं, तरीसुद्धा एका चांगल्या शाळेतून काढून तू त्याला ह्या सवीच्या शाळेमध्ये घातले. त्यामुळे ते सुद्धा मी काहीच बोलले नाही. पण आता जो प्रोजेक्ट सरांनी दिलेला आहे तो आपण आपल्या घरी बसून करूया, म्हणजे विनायकला. तर सिंधू म्हणत असते की ठीक आहे. तर लगेच राघव म्हणतो की नाही, हा प्रोजेक्ट हा सिंधू आणि सावीच्याच रूममध्ये होणार. तेव्हा मधूला आणखीनच झळपळाट होतो. तेव्हा मात्र मधू ही घरी जायला तयार नसते. तर तेवढ्यात ऋषभ येतो आणि ऋषभ म्हणत असतो की वहिनी, आपल्याला एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्ही का विसरलात? तेव्हा मधूच्या लक्षात येते की क्लायंटबरोबर एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि लाताला जावे लागणार. तेव्हा मधू मुद्दाम म्हणत असते की ऋषभ, आपल्याला ही मीटिंग कॅन्सल करता येणार नाही का? ऋषभ म्हणत असतो की वहिनी, गेल्या 2 दिवसापासून अगोदरच आपण ही मीटिंग कॅन्सल करत आलो आणि आता जर आपण पुन्हा मीटिंग कॅन्सल केली तर क्लायंट हे नाराज होतील आणि आपल्याला जी डील मिळणार आहे ती सुद्धा ही ते बंद करतील. तेव्हा राघव म्हणतो की मधू, तू मीटिंगसाठी निघून जा आणि मी आणि सिंधू आणि सावी हे सर्व मिळून आम्ही प्रोजेक्ट तयार करू. तर मधूचा आणखीनच जळफळाट होतो. त्यानंतर सिंधूने त्यांच्यासाठी खूप छान अशी पाणीपुरी बनवलेली असते आणि सर्वजण पाणीपुरीचा खूप छान असा स्वाद घेतात आणि सर्वांचे पोट गच्च भरलेले असते. तर लगेच इकडे मधू ही विनायकला फोन करते आणि तुम्ही जेवण केले का असे विचारते. मधूचे मात्र मीटिंगमध्ये लक्षच नसते, तिचे सर्व लक्ष राघवकडे लागलेले असते. तेव्हा लगेच विनायक सांगतो की आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली आणि सिंधू आंटीने खूप छान अशी पाणीपुरी बनवली होती. तेव्हा मधूला तर आणखीन धक्का बसतो. त्यानंतर इकडे सावीला मळमळ होत असते आणि ती राघवच्या शर्टवर उलटी करून देते. तेव्हा राघव म्हणतो की अगं, तू माझी मुलगी आहे, उलटी केल्याने मला काही फरक पडत नाही, म्हणून तो प्रेमाने सावीला हा जवळ घेतो. सावी म्हणत असते की बाबा, आज तुम्ही आमच्याच रूममध्ये झोपायचे. तर सावी आणि विनायक हे खूपच खुश होतात, कारण सिंधू आणि राघव एकत्र असतात. तर मधू ही मीटिंगनंतर घरी आलेली असते आणि राघवने सिंधूला खूप जवळ घेतलेले असते आणि सिंधूचा हात धरून सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आता इथून पुढे तू आता कोणताही त्रास सहन करायचा नाही, आपल्या जीवनाची सुरुवात आपण नव्याने करू. तर लगेच मधू ही घाईने येते आणि सिंधूला दरवाजा उघडून विचारते की राघव आज या रूममध्ये कसा झोपला. तर लगेच सिंधू खूप घाबरते आणि राघव हा मधूला चांगलाच आता हा हिसका दाखवणार असतो. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.